नमस्कार. आज आपण पाहणार आहोत हिरव्या हरभऱ्याची आमटी कशी करायची. त्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरवे भाजून घेतलेले आणि सोलून घेतलेले हरभरे. हे कसे भाजायचे ते मी तुम्हाला पुढे दाखवते. आणि याची आमटी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक छोटा कांदा जो आपण कापून आणि भाजून घेतला आहे, एक चमचा तीळ जे भाजून घेतले आहेत आणि एक छोटा तुकडा खोबरं जे देखील भाजून घेतला आहे, लसूण, अद्रक, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, एक चमचा धणे पावडर, आपल्या आवडीच्या तिखटाप्रमाणे काळा मसाला आणि गरम मसाला. त्याबरोबरच फोडणीसाठी तेल लागणार आहे. आपण हे हरभरे मंद आचेवर 2 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. हे हरभरे भाजून झाले की आमटीसाठी लागणारं पाणी जे आहे ते आपण गरम करून घेऊया. पाणी जोपर्यंत गरम होते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. भाजलेलं खोबरं, तीळ, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडेसे हरभरे 2 चमचे याचं सगळ्याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आणि आता एक कढई ठेवायची. कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये हा मसाला मीडियम फ्लेमवर छान असा परतून घ्यायचा आहे. हा मसाला जोपर्यंत परतत आहे तोपर्यंत आपण हे जे हरभरे आहेत ते थोडेसे वाटून घेणार आहोत. हे जास्त बारीक करायचे नाहीत. हा मसाला थोडा परतत आल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये धने पावडर, गरम मसाला आणि काळा मसाला घालून घेणार आहोत. हा मसाला घालून देखील याला 2 मिनिटं छान परतू द्यायचा आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही. आणि जे आपण मिक्सरमध्ये असं बारीक करायचंय, जास्त बारीकही करायचं नाही. हे हरभरे या मसाल्यामध्ये छान परतायचे आहेत. याला 2 मिनिटं छान परतू द्यायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं 1 मिनिटभर परतायचं आणि त्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं. ही मी 4 माणसांसाठी केलेली हरभऱ्याची आमटी आहे आणि अशी छान आमटीला तरी येते. याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली की आमटी खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.